सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड श्रीराम चौक या ठिकाणी रेडियंट लाईफ हॉस्पिटल हे आधुनिक आणि अद्ययावत होत आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाचा शुभारंभ नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर बुधवारी 1 जानेवारीला हिरा रामदास फंड, रामदास गणपत फंड, छाया सोपानराव जंगले, सोपानराव दगडू जंगले, शालिनी नागनाथ पवळे, नागनाथ माणिकराव पवळे, कल्पना संतोष कटारिया, संतोष पोपटलाल कटारिया यांच्या हस्ते रिबीन कापून झाला. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हॉस्पिटलला भेट देऊन सर्वच डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली. जिल्ह्यातील रुग्णांवर अल्प दरामध्ये उपचार करण्यासाठी 4 तरुण डॉक्टरांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. यातून रुग्णसेवा करून रुग्णांना मानसिक आधार देण्याचं काम ते करतील आणि रुग्णांना बरं करून घरी पाठवतील, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलाय. नगर शहरातील पाईपलाईन रोडच्या उपनगरामध्ये रेडियंट लाईफ हॉस्पिटल याचा आज सुरुवात झाली आहे. रुग्णसेवेकरता त्यांनी आज 1 जानेवारी 2025चा एक चांगला दिवस निवडलेला आहे की त्याच्यातून ते रुग्णसेवा करू शकतात. आणि ह्या हॉस्पिटलकरता 4 डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये डॉक्टर नितीनजी पंडित, डॉक्टर गणेशजी जंगले, डॉक्टर प्रीतीजी कटारिया आणि डॉक्टर अमितजी पवळे हे 4ही तरुण डॉक्टर आहेत. त्यांनी 4ही मंडळींनी पुढाकार घेतला आणि नगरच्या जिल्ह्यातील आपल्या रुग्णसेवेकरता आज त्यांनी एक चांगलं मोठं पाऊल टाकलेलं आहे. आणि अल्पदरामध्ये एक चांगल्या सुविधा देणं, चांगले उपचार देणं हा त्यांचा एक चांगल्या प्रकारचा उद्देश आहे. त्याच्यात त्यांनी एक चांगलं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. मला खात्री आहे की त्यांचा अनुभव पाहता एक चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देतील, लोकांना एक चांगल्या प्रकारे मानसिक आधार देतील आणि रुग्णांना बरं करून या रुग्णालयातून बाहेर पाठवतील, त्यांच्या कुटुंबामध्ये पाठवतील अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या हॉस्पिटलमध्ये 45 बेडचे सर्व सुविधांयुक्त स्पेशल रूम, अतिदक्षता विभाग, जनरल वॉर्ड, कॅज्युअलिटी, कन्सल्टंट रूम, एक्स-रे सुविधा, ऑपरेशन थिएटर यांसह विविध सुविधा अल्पदरामध्ये उपलब्ध करून दिल्या गेल्यात. तर या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध योजना देखील उपलब्ध असणार आहेत. कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती संचालक डॉक्टर गणेश सोपानराव जंगले, डॉक्टर नितीन रामदास फंड, डॉक्टर अमित नागनाथ पवळे आणि डॉक्टर प्रितेश संतोष कटारिया यांनी दिली आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश छाया सोपानराव जंगले. रेडियंट लाईफ हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तसेच नवीन वर्षाचे 2025 सालाचे मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो नववर्षाच्या. रेडियंट लाईफ हॉस्पिटल आहे अहिल्यानगर येथे श्रीराम चौक सावणी भागामध्ये आजपासून सुरुवात होत आहे. या हॉस्पिटलमध्ये स्पेशल रूम्स, ICU, जनरल वॉर्ड, कॅज्युअलिटी, फार्मसी तसेच कन्सल्टिंग रूम्स, सोनोग्राफी, एक्स-रे, स्ट्रेस टेस्ट अशा अनंत प्रकारच्या सेवा आम्ही अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार असेल. तसेच माझे सहकारी डॉक्टर नितीन फंड, डॉक्टर प्रितेश कटारिया, डॉक्टर अमित पवळे यांच्याकडनं देखील आपल्याला खूप खूप नववर्षाच्या शुभेच्छा. आणि रेडियंट लाईफ हॉस्पिटलच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आम्ही या आरोग्याच्या नवीन पर्वाच्या सुरुवात आम्ही करत आहोत. या ठिकाणी रेडियंट लाईफ हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या नगरचे सर्वांचे लाडके आमदार भैया म्हणजेच संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यांचे पण मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच उद्घाटन प्रसंगी आमचे आई वडील सोपानराव जंगले, छाया सोपानराव जंगले, हिरा रामदास फंड, रामदास गणपत फंड, शालिनी नागनाथ पवळे, नागनाथ माणिकराव पवळे, कल्पना संतोष कटारिया, संतोष पोपटलाल कटारिया या आमच्या आई वडिलांच्या हस्ते आम्ही या रेडियंट लाईफ हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ सोहळा साजरा केलेला आहे. तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने या हॉस्पिटलला अत्यंत उंच शिखरावर आपण पोहोचावे. रेडियंट लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी आपण अत्यंत कमी दरामध्ये आरोग्य सुविधा देण्याचा आमचा निर्धार असणार आहे. तसंच या ठिकाणी सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा, सरकारी योजना घेण्याचा देखील आमचा निर्धार आहे. नगरकरांना अत्यंत कमी दरात, अत्यल्प दरामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देईल. जसं भैयांनी आम्हाला सांगितलं की बाबा नगरकरांना तुम्ही
बरे करा आणि त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पाठवा. अत्यंत कमी दरामध्ये आम्ही हे देण्याचा निर्धार केलेला आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर जगदीश सांबारे, डॉक्टर स्वाती जेजूरकर, डॉक्टर योगिता दरेकर पवार, डॉक्टर प्रियांका दरेकर, माजी महापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, माजी नगरसेवक संजय चोपडा, माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांसह नातेवाईक, आप्तेष्ट, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.